दिल्लीमध्ये जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला आणि यानंतर देशाच्या सर्वच भागातील गावातून आता लोक सरकारचा निषेध करताना पाहायला मिळतात किंवा त्या लाठी हल्ल्याचा निषेध करताना पाहायला मिळतात. आपल्याबरोबर आज निवे येथे देखील असं आंदोलन करण्यात आलं होतं आणि याच आंदोलनातील काही कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल आणि आज कशाबद्दल निषेध करताय आणि का निषेध करताय? दिल्ली जंतर मंतर ग्राउंडवर जे लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांनी नीटचा परीक्षा पेपर फुटला होता त्या संदर्भात प्रधान शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा यासाठी जे आंदोलन चाललं होतं त्याच्यावर जो लाठीचार्ज अमानुष पद्धतीने झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे. आम्ही जरी आत्ता सत्ताधारी पक्षामध्ये असलो तर जे चूक आहे ते चूक आम्ही शेवटपर्यंत बोलणार, जे सत्य आहे ते सत्याच्या पाठीशी राहणार. सत्ताधारी असला म्हणून आम्ही त्यांची बाजू घेणार नाही, कानाडोळा करणार नाही. जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडलं पाहिजे. आपण पाहिलं की जंतर मंतरवर देखील अनेक भाजपचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाल्याचं बोललं जात होतं किंवा ते स्वतः दाखवत होते की आम्ही सरकारमध्ये असलो तरी आम्हाला हे पटलेलं नाही. तसंच ग्रामीण भागात जरी आलो तरी तसंच आता आपल्याला ऐकायला मिळते आम्ही सत्तेत जरी असलो तरी विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आम्हाला सहन होत नाही. काय सांगाल तुम्ही देखील हे आंदोलनात सहभागी आहात? निश्चित दिल्ली ते चालू असलेल्या आंदोलनात ज्या पद्धतीनं पोलिसांनी लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना मारहाण केली, विद्यार्थ्यांनी मारहाण केली, त्याचा निषेध खरं तर मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्याचा मोठ्या प्रमाणात या गल्लीपासून दिल्लीपर्यंत निषेध होतोय. भारतातला युवक हा देशाचा कणा आहे, उद्याचं भविष्य आहे देशाचं आणि तो टिकला पाहिजे आणि त्याच्या पाठिंब्यासाठी आम्ही आज इथं आंदोलनात सहभागी झालो आणि ह्या सरकारचं जाहीर निषेध केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या तुम्हाला मान्य आहेत का? काय मागण्यांबद्दल बोल? राहुलजी, प्रथमतः मी त्या मीडियाचं अभिनंदन करतो ज्या मीडियाने आम्हाला सहकार्य केलं किंवा जनतेला खरी लोकशाही काय आहे दाखवली. आज काही उद्या मीडिया पण आहे ना याच्यात, पण तुमच्यासारखे पत्रकार असतात ते वास्तव्य मांडतात. ज्या प्रमुख मागण्या आहेत, नेट फुटीचा पेपर आहे हो, भारत देशभर हा पेपर एका वेळेस चालतो आणि ह्याच्यात हजारो करोडो रुपयांचा घोटाळा आहे. प्रत्येक राज्यातून 200 कोटी रुपये गेलेले त्यांना, म्हणजे पैशावाल्यांनीच आज पेपर द्यायचे, आमच्यासारख्या गरिबांच्या पोरांनी शिकायचं नाही असा कुठं अधिकार निर्माण जर एक सरकार करत असेल आणि त्याच्या विरोधात दीपक वांगचुके किंवा अभिजित तिपके किंवा सोनम वांगचुके जर ह्या पोरांसाठी लढत असतील तर यांच्या मागण्या योग्यच आहे. काय सांगाल? निश्चितपणे आज या परिसरातील अनेक लोकांनी, अनेक विद्यार्थ्यांनी, अनेक महिला मंडळांनी, ज्यामध्ये खास करून मुस्लिम महिला होत्या, सर्व समाजाच्या सर्व स्तरातून या ठिकाणी लोक आले आणि झालेल्या घटनेचे गेले 2-3 दिवस जी घटना घडल्या त्यामध्ये लाठीचार्ज असेल, त्यामध्ये उपोषण आंदोलनाचे दखल न घेणे आणि शेवटी दखल घेतली तर उचलून नेणे, या सगळ्या गोष्टीचा एक जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे त्या गोष्टीसाठी आंदोलन केलं. याचं मूळ कुठं चालू झालं तर नीट सेट पेपर लीक झाले आणि त्याच्यात मूळ चालू झालं आणि त्याच्यामधून ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्रेक या देशामध्ये जाणवलं. तर आमचं प्रामुख्याने मागणी अशी आहे की जे मुळापासून हे जर नष्ट करायचं असेल तर समाजामधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचंही म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्यापासून एक मसुदा तयार करावा. सगळ्यात महत्त्वाचं लॉमध्ये अमेंडमेंटमध्ये बदल करून याला पेपर सेटर असतील, जे शिक्षक दोषी असतील, जे लोक दोषी असतील, पैसे देणारे बी दोषी असतील, अशा लोकांना फाशीची शिक्षा हेच खऱ्या अर्थाने आत्ताच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो अशा पद्धतीचा निर्णय घेणं शासनाने गरजेचं आहे. खरं तर विद्यार्थ्यांचं शासनाने ऐकायला पाहिजे आणि त्या पद्धतीने काय दुरुस्त करता येतात काय हे बघायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. तुम्ही काँग्रेसच्या आहात, खरं तर काँग्रेसवर खूप आरोप केला जातो भाजपच्या वतीनं किंवा मंत्री पुढे येऊन सांगतायत की काँग्रेसच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटी झाली होती. कसं बघताय तुम्ही? काँग्रेसच्या काळामध्ये आत्ताचे अशोक चव्हाण हे सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये मंत्री होते. त्यांना एका भ्रष्टाचारामध्ये अडकले होते त्यावेळेस त्यांचा काँग्रेसने राजीनामा घेतला होता. आपल्या जवळचं पुण्याचे आपले सुरेश कलमाडी त्यांनासुद्धा काँग्रेसने घरी बसवलं होतं. म्हणजे इथून पाठीमागच्या काळामध्ये काँग्रेस असो किंवा कुठलेही सत्ताधारी पक्ष असो त्या पक्षाने ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या गोष्टीचा स्वीकार करून त्याची जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. परंतु आत्ताचं जे भाजप सरकार आहे हे भाजप सरकार जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ही आपला भारत देश हा संविधानावर चालतो. आत्ता या ठिकाणी आपण पाहतोय की भाजपचे लोकसुद्धा मान्य करतायत ना चूक आहे म्हणून. भाजपचे लोक चूक आहेत तर हा अहंकार कुठून येतो?
त्या धर्मेंद्र प्रधानांनी तो राजीनामा दिलाच पाहिजे. जर नाही त्याला राजीनामा देता येईल तर त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. तुमची जर म्हणणं ऐकून घेण्याची जर जबाबदारी घेत नसाल आणि तुम्ही जर लाठीचार्ज करत असाल तर हा भारत देश टिकणार कसा? भविष्यात हुकुमशाही येईल अशा पद्धतीने. आणि तुम्ही काँग्रेसचं म्हणताय राहुल गांधींनी तिथं आंदोलन केलं, राहुल गांधींना सुद्धा उचलून नेलं, प्रियांका गांधींना सुद्धा उचलून नेलं. स्पीकरला राहुल गांधी प्रश्न विचारतोय, तो स्पीकर राहुल गांधीला प्रश्न पण विचारून द्याय नाही. म्हणजे अशा पद्धतीची जर लोकशाही होत असेल. दुसरी गोष्ट, खासदार विकत घेतलं जातात, आमदार विकत घेतलं जातात, पक्ष फुटतात, कसली लोकशाही? म्हणून भविष्यात काँग्रेसच येणं गरजेचं आहे आणि लोकांनी काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहायला. खरं तर सरकारनं स्वतःची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे किंवा इथून पाठीमागच्या काळामध्ये शासनानं जबाबदारी स्वीकारून त्या व्यक्तीला बाहेर काढलं होतं. त्याच पद्धतीने या सरकारनं देखील आपली जबाबदारी स्वीकारावी असं एक सूर आपल्याला इथं पाहायला मिळतोय. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, विरा.